योगी असतो तो काय करतो? साहे अपराध जनाचा, साहे अपराध जनाचा। योगी असतो तो जगाचे अपराध सहन करतो म्हणून ज्ञानदादा कुणावर रागे भरा? ज्ञानदादा ताटी उघडा. खरं सांगू, जग घाव घालतं ना, जगाला आपल्याला देव बनवायचं असतं म्हणून घाव घालतं. आणि ऐका, जो जगाचे घाव सहन करतो तो एक दिवस देव बनतो. तुमच्यावर जेवढे घाव पडतील तेवढं देव पण जास्त येतं. एका लोहार काकाच्या दुकानाचं उद्घाटन होतं. त्या लोहार काकांनी सांगितलं, माई तुमच्या हातानेच करायचं. म्हटलं ठीक आहे. 10 वाजता तिकडे बाहेर बसलेली मुलं थोडासा गोंधळ कमी करा. बाहेर बसलेले मुलं, बाहेर असणारी मुलं थोडासा गोंधळ कमी करा. ते लोहार काका म्हटले, माई 10 वाजता पूजन करूया. 10 वाजता मी पोहोचले तिथे. गंध कालवला, हातोडा, हातोडी, छन्नी सगळं ठेवलेलं होतं. मी गंध कालवला आणि हातोड्याला लावायला लागले. म्हटलं पूजन करूया हातोड्याचं. काका म्हटले, माई त्या हातोड्याचं पूजन करू नका, अगोदर गंध हातोड्याला लावू नका. मी तो गंध कालवला आणि मला असं वाटलं सध्या हातोड्यापेक्षा हातोडीचं जास्त चालतं. तोच गंध मी हातोडीला लावायला लागले. तेवढ्यात काका म्हटले, नाही नाही हातोडीला पण लावू नका. छन्नी होती, काका म्हटले छन्नीला पण नाही. म्हटलं मग पूजन करायचं कशाचं? माई ती आयरन दिसते का, आयरन, सगळ्यात अगोदर त्या आयरनीला गंध लावा. मी म्हटलं असं का? काका म्हटले आमचं दैवत आहे. आणि आपण ऐकतो ना, ऐरणीच्या देवा तुला थिंगे थिंगे वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. देवा तुला जिंदगी जिंदगी वाहू दे, आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. आयरन आहे म्हटले, आयरन, त्या आयरनीचं पूजन करा. मी म्हटलं काका असं का हो? आवाज येतो तुम्हाला? स्पष्ट येतो ना? म्हटलं का बरं आयरनीचं पूजन? काका म्हटले, माई हे हातोडा नवीन दिसतो, हातोडी नवीन दिसते, छन्नी नवीन दिसतं, हे सगळं सामान नवीन दिसतं. ऐका, हातोडे कितीतरी वेळा फुटले, भंगारमध्ये गेले, नवीन घेतले. हातोड्या कितीतरी फुटल्या, नवीन घेतल्या. छन्नी कितीतरी वेळा तुटली, नवीन घेतली. हे सगळं सामान कितीतरी वेळा तुटलं, फुटलं, विकलं, नवीन घेतलं. पण हे आयरन आहे ना, ही पंजोबाच्या काळापासून तर आजपर्यंत शाबूत आहे. पंजोबाच्या काळापासून आमचं पोट भरते. मी म्हटलं का हो काका, हातोडा, हातोडी, छन्नी सगळं तुटलं, आयरन शाबूत आहे, असं का? म्हटले माई हातोड्यांनी घाव घातले म्हणून तुटले, आयरनीने सहन केले म्हणून शाबूत आहे. लक्षात घ्या, हातोड्यांनी घाव घातले, तुटले, आयरनीने सहन केले, शाबूत आहे. घाव घालणारे एक दिवस तुटतात. किती घाव घालतील? घाव घालणारे तुटतात, पण घाव सहन करणारे आयुष्यभर टिकतात. काय शिकायचंय आपल्याला संत चरित्रातून? घाव
सहन करा, सहन करा, सहन करावंच लागणार आहे. सहन करा, सहन करा, सहन करा. एक दिवस हे घाव सहन करता करता देवत्व येईल. आपल्याकडे म्हण आहे, टाकाचे घाव सहन केल्याशिवाय देव पण येत नाही. येवलीची मुक्ताई सांगते, ज्ञानदादा सहन करा. विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. आणि मग मुक्ताईचा उपदेश ऐकला आणि ज्ञानदादांनी ताटी उघडली. मुक्ते, छळ सहन होईना ग आता. काहीतरी न्याय मिळावा म्हणून काय करायचं? निवृत्ती दादांनी सांगितलं, एक काम करू, ब्राह्मणांना विचारू, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, आम्हाला तरी काहीतरी प्रायश्चित्त सांगा, न्याय द्या. चारही भावंड ब्राह्मणांकडे गेले आळंदीच्या. ब्राह्मण बुवा, आई वडिलांनी देहांत प्रायश्चित्त केलं, अजून आम्हाला न्याय नाही मिळाला. आम्हाला काहीतरी न्याय मिळावा, समाजाने स्वीकारावं म्हणून काहीतरी सांगा. आळंदीच्या ब्राह्मणांनी सांगितलं, ऐका, तुम्हाला पैठणला जावं लागेल आणि पैठणला जाऊन पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणावं लागेल. पैठणच्या ब्राह्मणांकडून शुद्धीपत्र आणाल, शुद्ध झालो शुद्धीपत्र, तरच तुम्ही शुद्ध व्हाल. चारही भावंड शुद्धीपत्र आणण्याकरता पैठणकडे निघाले. तिचं पहिलं नाव आहे प्रतिष्ठानपूर. त्या प्रतिष्ठानपूर नगरीलाच आता आपण म्हणतो पैठण. त्या पैठणला निघाले चारही भावंड आणि पैठणला पोहोचले. तिथे पैठणचे ब्राह्मण बुवा, ब्राह्मणांची सभा, चारही भावंड पंढरपुराकडे निघाले भजन करत करत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण